दैवी संपत्तीची आहेत. पुढचा श्लोक काय आहे? दंभोदर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थम संपदम आसुरीम. आसुरी संपदाची इथे सुरुवात केली. काय काय आहे? दंभ म्हणजे ढोंगीपणा, दर्पो म्हणजे घमेंड, अभिमानश्च अभिमान, क्रोध म्हणजे राग येणे, पारुष्यमेवच म्हणजे कठोरपणा. तिकडे आपण मृदूपणा बघितलेला, बरोबर आहे. त्याच्या विरुद्ध इथे आला खूप काय कठोरपणा. क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम ज्ञान नसणे, ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणं आहेत. आता पुढे दैवी संपत हे मुक्तिदायक आहे आणि आसुरी संपत जे आहे ते बंधनकारक आहे. आता हे समजून घेण्यासाठी काय, मनुष्याचा जो जन्म आहे हा मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेला आहे. मोक्षाप्रती त्यानं आपले कर्तव्य केलं पाहिजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी. आणि जो व्यक्ती दैवी संपत घेऊन जन्माला आलेला आहे तो मोक्षदायक संपत्ती घेऊनच आलेला आहे असं म्हणता येतं. आणि जो आसुरी संपदा घेऊन आलेला आहे तो मात्र या भवचक्रामध्ये सतत फिरत राहण्यासाठीच ती संपत्ती घेऊन आलेला असतो. म्हणजेच ते बंधनकारक आहे, बंधाला कारण. आणि दैवी संपत हे मुक्ताला कारण किंवा मुक्तीला कारण. अशा पद्धतीत ही दोन्ही संपत आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि इथे भगवान अर्जुनाला काय सांगतात, तर तू मात्र दैवी संपदा घेऊनच जन्माला आलेला आहेस. हम्म, ठीक आहे. आता पुढचा श्लोक बघू. आता यापासून आपण चालू करणार आहोत आजचं. द्वौ भूत द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. म्हणजे दोन प्रकारचे लोक या जगात आहेत. एक आहेत दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आहेत आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी तू दैवी संपद विस्तारपूर्वक ऐकलेलं आहेस जे मी तुला सांगितलं. आणि आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्यांबद्दल सुद्धा माझ्याकडून सविस्तर ऐक असं ते वर्णन करतात. आता ह्याच्या पुढे जे सांगणार आहेत ते काय असणार आहे? आसुरी संपत. बघितलं तर हे जसं दैवी संपत आहे त्याच्या बरोबर विरुद्ध गुणाचे लोक जे असतात ते आसुरी संपत असतात. आपल्याला हे लिहायला सोपं जाईल म्हणून मी दैवी श्लोक पाठ करा असं सांगितलं आणि तेच आपल्या उपयोगाचे पण आहेत. ही संपत्ती आपल्याला सुद्धा वाढवावी लागेल. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. असुरी स्वभावाचे जे लोक म्हणजे त्यांची प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषण सुद्धा असत नाही. आता हे सगळे काय आहेत, तर दैवीच्या विरुद्धच आहे. बघा काय काय आहे. अंतर्बाह्य शुद्धी असणे, इकडे शौच सांगितलेलंच आहे. आता इकडे अशौच, अंतर्बाह्य शुद्धी नसते, अशौच. त्यानंतर त्यांचं आचरण उत्तम असत नाही, इकडे आचरण उत्तम सांगितलं. ज्याच्यामध्ये काय काय सांगितलं, तर गुरुजनांची पूजा सांगितली, देवतांची पूजा करणारा असला पाहिजे, अग्निहोत्र वगैरे इत्यादी नैमित्तिक पूजा अर्चना करणारा असला पाहिजे, वेदशास्त्रांचं पाठण पठण त्यानं केलं पाहिजे असं इकडे सांगितलं. पण इकडे मात्र हे विरुद्ध आहे. आचरण त्याचं उत्तम असत नाही, भाषण सत्य असत नाही. बरोबर. सत्य न बोलणे म्हणजेच काय, खोटं बोलणे. बरोबर. न सत्यम तेषु विद्यते, भाषण सत्य असत नाही असे सुद्धा लोक आसुरी संपत्तीचे असतात. पुढे असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत्वाम हैतुकम. हे जे आहेत त्याच्यामध्ये
आसुरी स्वभावाचे जे लोक आहेत ते काय म्हणतात, तर हे आश्रयरहित, सर्वतः खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातूनच उत्पन्न झालेले आहे. म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे, असं सांगतात. हे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते काय म्हणतात, तर हे जग जे आहे ते आश्रयरहित म्हणजे कोणीही निर्माण केलेलं नाही असं मानतात. असं कोण मानतात? कालच्या ह्याच्यात सरांनी सांगितलंय. असे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते काय म्हणतात, तर जगाचा निर्माता कोणीही नाही. आणि असं जे कोणी सांगतोय ते सर्वतः खोटे बोलत आहेत. ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषाच्या संयोगातून हे जग उत्पन्न झालेलं आहे. त्याचा निर्माता ईश्वर वगैरे कोणीही नाही असं म्हणणारे लोक असतात. त्यांना आसुरी म्हटलेलं आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे, असं मानतात. म्हणजेच अं, भौतिकवादी जे लोक म्हटले जातात ते फक्त या कॅटेगरीमध्ये येतात. आणि ज्यांना ईश्वर मान्य नाही आहेत, म्हणजेच जे वेद प्रा वेदप्रामाण्य नाही म्हणणार आपण, त्याला काय म्हणतो, अं, नास्तिक. नास्तिक जे चार सरांनी सांगितले, नास्तिकाच्या चार ज्या कॅटेगरी सांगितल्या त्याच्यामधला जो ईश्वर मानत नाही असा नास्तिक, हे पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानो अलप मानोलपबुद्धयः प्रभवन्त्युग्रम कर्माण क्षयाय जगतो हितः. आता या खोट्या ज्ञानाचा ते अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. मॅडम, तुमचं लक्ष आहे का? मगासच्या श्लोकामध्ये आपण काय वर्णन केलं, तर जे लोक ईश्वराला मानत नाहीत म्हणजेच नास्तिक आहेत. नास्तिक दर्शन कालपासून सरांनी चालू केलेलं आहे. आणि त्यातलं कुठलं दर्शन घेताय सर? आता चार्वाक दर्शन, बरोबर. तर त्याच्यामध्ये वर्णन करताना ह्याचं वर्णन आलेलं आहे. इथे भगवद्गीतेमध्ये सुद्धा आसुरी मताचं वर्णन हे या पद्धतीनं केलेलं आहे. बघा, जे ईश्वराशिवाय जग हे आपोआप निर्माण झालेलं आहे असे मानतात, बरोबर, ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. आपण जे चार गोष्टी बघितल्या ज्या कशामध्ये येतात, नास्तिकांच्या येतात, त्याच्यामधली तिसरी गोष्ट सरांनी सांगितलेली म्हणजे ईश्वर मान्य नाही करत, बरोबर आहे. आणि स्त्री पुरुषांच्या संयोगातूनच हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. पूर्ण भौतिकवादी असे जे लोक असतात त्यांच्याविषयी हे सर्व आसुरी मत आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. पुढच्या श्लोकामध्ये काय आहे, तर खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. आता समजा मग सर सर मला, मग हा चार बोला, वाक्यां आपण चार वाक्यांना आसुरी म्हणायचं का? भगवंतानी म्हटलंय ह्या अध्यायामध्ये, असं आपण आपलं मत करायचं नाहीये हे सरांनी कालपासून अगदी ठाम परत परत बजावून सांगितलंय की आपण कुठल्याही दर्शनाविषयीचं आपलं मत हे राखून ठेवायचं. सगळी दर्शनं झाली की तुमचं काहीतरी मत बनेल, ठीक आहे, तोपर्यंत आपण आपलं काम करायचं. आपल्याला फक्त इथे काय म्हणून ठेवलेलं आहे, तर एक रिसर्चर आपण ह्या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि कुठे कुठे काय कशाचं वर्णन कसं केलेलं आहे हे फक्त आपण कसं बघणार आहोत, तर त्रयस्थपणे बघणार आहोत. त्यामुळे असं मत आपलं नाही बनवायचं. इथे मात्र आपल्याला एवढं माहिती पाहिजे की भगवंतानी असे जे लोक आहेत त्यांना असुर म्हटलेलं आहे आणि ईश्वर न मानणारे कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे.
बरोबर आहे, म्हणून मी त्यांचं वर्णन केलं इथे सांगताना. ठीक आहे. आता या खोट्या ज्ञानाचा, आता जर समजा मला एखादी गोष्ट माहितीच नाहीये आणि ती गोष्ट मी समजा करायला गेलो, उदाहरणार्थ मी डॉक्टर आहे, मला पेशंट बघणं माहिती आहे, मला पूल बांधणं माहिती नाही, पण मी एक मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, मोठा पूल बांधायचा आहे, तर काय होईल त्याचं? कोसळेल तो. बरोबर आहे, म्हणजे हानी होईल लोकांची. आता ती एकट्याची माझी हानी होणार आहे का अज्ञानामुळे? तर नाही, ती सर्व लोकांवर प्रभावित होईल. तसंच माझ्या आजूबाजूला मी जर समजा उद्या प्रवचन द्यायला लागलो की पूल कसा बांधायचा, लोकांना शिकवायला लागलो, तर निर्माण होणारे लोक सुद्धा तसेच असतील ना. बरोबर आहे ना. मग असा जो अज्ञानी आहे तो काय करायला लागतो? जे लोकांना सांगेल किंवा त्याच्या विचारांचा प्रभाव ज्याच्या ज्याच्यावर पडेल, तो सर्वजण काय होतील? त्यांचे अपकारच आहेत, ते अपकार करत आहे, तो ज्ञानाकडे घेऊन जात नाहीये, अज्ञानाकडे घेऊन जात आहे. असं तो मनुष्य असेल. सर्वांवर अपकार करणारे क्रूर कर्मी मनुष्य, क्रूर कर्मी असं वर्णन केलेलं आहे इथे, जगाच्या नाशाला समर्थ होतात. नाश अज्ञानामुळे काय होतं? तर नाश होतो. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असेल तर ते वृद्धिंगत करता येऊ शकते, परंतु अज्ञानामुळे नाश होतो. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानम दान्विता मोहात गृहीत्वा सद्भाव प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. हम्म. आता ह्याच्यामध्ये कामम आश्रित्य म्हणजेच काय? कामाचा आश्रय घेऊन. काम म्हणजे काय इथे अपेक्षित आहे? तर राग किंवा विषयांप्रती लोलूप असणे म्हणजे काम, विषयांमध्ये गुरफटलेला असणे, असं जे लोक असतात त्यांच्याविषयीचं वर्णन आहे. तर ते काय आहे? तर दंभ, त्याच्यानंतर मान आणि मद. दंभ म्हणजे दांभिकपणा, जो आपल्याला माहिती आहे की बरेच आपल्याला बाबा वगैरे दिसतात. त्याच्यानंतर नातिमानिता हा तिकडे गुण सांगितलेला आहे, स्वतःविषयीची अति हे नसणे. नातिमानिता, स्वतःविषयीचा अतिमान न बाळगणे. सर्वांप्रमाणेच मी आहे ही भावना असली पाहिजे, नातिमानिता. परंतु इथे मात्र मी कोणतरी आहे, मी असं आहे, मी तसं आहे असे मानणारे जे आहेत ते मान या कॅटेगरीमध्ये येतात. आणि मद, मद म्हणजे काय? उन्मत्त. बरोबर, छोटा छोटा फरक जरी असला तरी याच्यामध्ये फरक हा आहे, आपल्याला दिसतात असे लोक. बरोबर आहे, उन्मत्त झालेले काही लोक आपल्याला दिसतात. यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन. आता जरी एखाद्या मनुष्यानं विषयांचा आश्रय घेतला तरी ते कधी संपणारे आहेत का? तर नाही. म्हणजे आज जर मला एखादा मोबाईल बरा वाटला म्हणून मी तो घेतला, बरोबर आहे, 1 वर्ष झालं वापरून की तो जुना वाटायला लागतो, नवीन पाहिजे, म्हणजे परत लोलुपता ही आलीच. बरोबर आहे. असाच मनुष्य प्रत्येक गोष्टीला कुठेही न थांबता बळी पडत राहतो. आणि ह्या कामना ह्या कधीही न थांबणाऱ्या असतात. त्यामुळे कसं, कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय ज्याने घेतलेला आहे असा मनुष्य जो आहे तो अज्ञानी आहे. परंतु ज्यानं परमात्म्याचा आश्रय घेतलेला आहे असा जो मनुष्य आहे तो ज्ञानाकडे प्रवृत्त आहे आणि त्याला समजलेला आहे की भौतिक गोष्टी ह्या चिरकाल आनंद देऊ शकत नाहीत. तो आनंद कुठेतरी खुंटणारा आहे आणि त्याच्यापेक्षा परमानंद हा परमात्म्याचे स्वरूप जाणून घेण्यामध्ये आहे, हे ज्यांना समजलेलं आहे असे व्यक्ती आपण दैवी संपदा असलेले मानतो. आणि ज्यांनी भौतिक गोष्टींचा आधार घेऊन किंवा कामनांच्या आधाराने ज्यांना आपलं जग बनवलेलं आहे असा जो आहे तो अज्ञानामुळे असे गोष्टी करत असतो आणि तो असुरी संपत्तीचा असतो. मग तो हे जे कामनांचा आश्रय घेऊन ज्यानं केलेलं आहे जग तयार,
तो काय करत असतो, तर खोटे सिद्धांत आहे ते त्याला कळलेलंच नसतं, म्हणजेच अज्ञान असतं. त्याला हे समजलेलं नाहीये की ही गोष्ट एका ठराविक लिमिट नंतर आपल्याला आनंद देऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जो आनंद आहे तो प्राप्त करण्यासाठी आपलं जीवन आहे, आपण मोक्षाप्रत जाऊ शकतो, हे त्याला माहिती नसतं, अज्ञान असतं. आणि त्या अज्ञानाच्या आश्रयाने त्याचं त्याचं संसार त्यानं थाटलेला असतो. असे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण काय म्हणू, आसुरी समजू. ओके. आता यांचं आचरण सुद्धा कसं असतं, भ्रष्ट आचरण असतं. कारण का, तर त्यांच्यामध्ये दंभ, मान, मद या गोष्टी दिसतात. यांनी युक्त झालेला जो पुरुष असतो, जो विषयांप्रती आकर्षित आहे, असा व्यक्ती कसा आचरण करतो, भ्रष्ट आचरण करतो. तो सदाचारी असत नाही. पुढे, चिंताम अपरिमेयां च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. यामध्ये काय आहे, याच्या चिंताम अपरिमेयाम, एवढ्या चिंता त्याला असतात की काय विचारूच नका. असंख्य चिंतांचं ओझं त्याच्या डोक्यावर सतत असतं. असा मनुष्य असतो, आसुरी मताचा मनुष्य सांगतायत. अति चिंता करणे हे आसुरीचं लक्षण आहे, हे यातून लक्षात येतं. त्यानंतर चिंतांचं ओझे घेतलेले, पुढे विषयभोग घेण्यात किंवा भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे जे असतात ते काय असतात, आसुरी मताचे असतात. ज्यांच्या डोक्यावर सतत चिंतेचं ओझं आहे. त्यानंतर जे विषयोपभोगामध्येच सतत तत्पर असतात, म्हणजे आज काय मला फिरायलाच जायचंय, उद्या काय करायचंय, अजून काहीतरी करायचंय, विषयोपभोग. त्याच्याऐवजी परमात्म्यामध्ये, भगवंतामध्ये ज्यांची रुची अजिबात नसते, असे जे विषयाच्याच पाठी लागलेले आहेत, असा काय तो, असे जे लोक असतात त्यांना फक्त विषयामध्येच आनंद दिसत असतो, आणि म्हणून ते आसुरी मताचे आहेत असे इथे वर्णन केलेलं आहे. कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनर्थ संजयान. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काय असतात, शेकडो आशांच्या. आता इथे आशा म्हणजे काय, तर जेव्हा विषयोपभोगाची लत लागते किंवा लोलुपता येते, तेव्हा आशांची पण पल्लवी त्याला फुटते. असे जे पाश त्याच्यात तो बांधला जातो, की मला हे घेतल्यानंतर मी ते करेन, मग ते करेन, अशा पद्धतीत मनुष्य सतत पाशामध्ये अडकलेला असतो. आणि ते बांधले गेलेले मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयोपभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला आता माझ्याकडे घर नाही आहे, मग घर पाहिजे, घर घेतलं ठीक आहे, घर झाल्यानंतर पाहिजे त्याच्यात एसी, मग घराच्या पुढे कार पण पाहिजे, अजून काय पाहिजे, अजून बायकोला अमुक दागिने करायला पाहिजे, अजून काय पाहिजे, अजून मुलांना अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ही गोष्ट कधीही न संपणाऱ्या असतात. आणि त्याच्या ह्या विषयांच्या भोगांसाठी मनुष्य काय करतो, तर द्रव्य पदार्थ, म्हणजे द्रव्य म्हणजे काय, तर सोने चांदी, तुमचं नाणी पैसे, याचं साठवणूक करायचा प्रयत्न सतत करत असतो. म्हणजेच पैशाच्या पाठी लागलेला असं आपण म्हणू शकतो आपल्या कॉमन भाषेमध्ये. आणि तो ह्या सगळ्यामुळे कशामुळे पडलेला आहे, तर आसुरी संपत्ती असल्यामुळे. ह्या आसुरी संपत्तीमुळे असे लोक कसा असतो, आशांच्या पाशांनी बांधलेले असतात. आणि विश्वभोगासाठी ते काय करतात, तर आज मला खायला जर समजा मिळालंय तरी सुद्धा उद्याचं काय, परवाचं काय, अजून पुढचं काय, याच्यासाठी सुद्धा तो सतत मला विषयोपभोग मिळत राहावे
याच्यासाठी द्रव्य संग्रह करत असतो. असा जो असतो तो आसुरी मताचा असतो, असं वर्णन इथे केलेलं आहे. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण सुद्धा हेच करतो की नाही? कोणाकडे बँक बॅलन्स नाही असा कोण आहे इथे? नाही, मी उद्याचं काय मला माहिती नाही, मी आज सगळं फुंकून मोकळा झालेलो आहे, असं कोण सांगणार आहे का? नाहीये. इथे जो या परमपदाला पोचायची इच्छा करत आहे असे संन्यासी तुम्ही जे बघता, याच्यामध्ये वगैरे आपण बघतो की यांनी घरदार सोडून बाहेर गेलेले आहेत, असे जे आहेत त्यांच्याविषयीचं वेगळं. परंतु आपल्या काय म्हणतात, गृहस्थाश्रमामध्ये ज्या गोष्टी करायला कर्तव्यानं आवश्यक आहेत त्या आवश्यक आहेतच, परंतु अज्ञान न ठेवता त्या केल्या पाहिजेत, हे पण तेवढंच खरं आहे. कारण त्याच्याशिवाय पालन पोषण सुद्धा करता येणं शक्य नाही. त्यामुळे तारतम्याने वागणं हे आवश्यक आहे. परंतु या गोष्टी ज्याला माहितीच नाहीये, की ज्याला मोक्ष म्हणजे काय हेच माहिती नाहीये, किंवा ज्याला परमात्म प्राप्ती करायला आपला देह आहे हेच समजलेलं नाहीये, असा मनुष्य मात्र ह्या गोष्टींच्या पूर्णपणे आहारी गेलेला असतो. तो याच्यावर कुठलेही बंधनं त्याच्या बाबतीत राहत नाहीत आणि तो पूर्णतः त्याच्या काय जातो, आहारी जातो. आणि असा मनुष्य हा आसुरी संपत्तीने युक्त असतो, असा भगवंतानी इथे वर्णन केलेलं आहे. हम्म. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम, इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. ते विचार करतात की मी आज हे मिळवले, आता माझ्याकडे माझं जे मनोरथ आहे किंवा मला जे वाटतंय ते मी आता पूर्ण करेन, आणि माझ्याकडे इतकं संपत्ती आहे, आणि मी पुन्हा त्या संपत्तीच्या आधारे आणखी काहीतरी मिळवेन. जसं मी मगाशी आता सांगितलं की सुरुवातीला वाटतं मला घर घ्यायचं आहे, घर घेतो. घर घेतल्यानंतर काय पाहिजे, अजून फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे, आतमध्ये अजून काय, एसी पाहिजे, अजून गाडी पाहिजे. एक 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 त्याची लालसा ही वाढतच राहते. आणि द्रव्य संग्रहातनं सुद्धा त्याचं कसं असतं, दंभ असतो. नाही, मी हे करेन, मी ते करेन, मला अजून काय, मला फॉरेन ट्रिप करायची आहे, ठीक आहे, मग इतकं द्रव्य माझ्याकडे आहे, मी पुन्हा मी ते सुद्धा करू शकतो, मी हे सुद्धा करेन. अशा पद्धतीत तो सतत विषयोपभोगाच्या मागेच आपलं पूर्ण बुद्धी ही त्या मार्गानेच लावत असतो. तो कधीही परमार्थाचा विचार करत नाही. असा जो असतो तो म्हणजे कोण आहे? आसुरी संपत्तीवान आहे. असौ मया हतः शत्रुर अनिश्चेच्या परानपि, ईश्वरो अहमहम भोगी, सिद्धो अहम बलवान सुखी. आता त्याचे हे सगळे मनोरथ कशी रचली जातात? आता हा जो विषयासक्त मनुष्य आहे, जो कामाला सर्वथा मानतो, असा जो आहे, त्याचं कसं काय असतं, तो काय मानत असतो, कशा पद्धतीत तो आसुरी आहे, ह्याचं वर्णन भगवंतानी इथे केलेलं आहे. कारण का, तर लोकांना समजून यावं. पूर्ण वर्णन केल्यानंतर लोकांना समजेल, या हेतू इथे दिसतो की असं तो विचार करतो की स्वतः विषयीची त्याला बढाया मारायच्या असतात. मद हा त्यांनी सुरुवातीलाच वर्णन केलेला आहे. मान हा सुद्धा त्यांनी सुरुवातीलाच वर्णन केलेला आहे, जो आसुरी संपत्तीमध्ये येतो. आणि त्याच्या कारणाने त्याच्यामध्ये काय बदल दिसतात, तर तो बढाया मारत असतो. कशा? तर मी या शत्रूला मारले, मी याला मारलं, त्याच्यानंतर मी त्या दुसऱ्यालाही मारेन, मी एवढा मी स्वतः एवढा कसा आहे, ताकदवान आहे, किंवा माझ्यात एवढे सामर्थ्य आहे, आणि मी त्याचा वापर करून ह्याला मारलं, मी त्याला पण मारू शकतो. अशा बढाया तो मारत असतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्याला मद झालेला आहे, असा जो आहे, तो काय सांगतो, तर मीच ईश्वर आहे. आपल्याला पुराणातल्या ज्या कथा आहेत त्या सुद्धा ऐकून माहिती आहेत की असे राक्षस होते जे स्वतःलाच ईश्वर मानत होते, किंवा आपल्या प्रजेवर सुद्धा त्यांनी अन्यायपूर्वक राजाला किंवा स्वतःला ईश्वर मानावं असं लादलेलं होतं. असे सुद्धा आपल्याला दाखले मिळतात पुराणामध्ये, आपल्याला ह्या कथा
वाचायला बघायला मिळतात. हं? मीच ईश्वर आहे असं तो म्हणायला लागतो. मीच ऐश्वर भोगणार आहे असं पण त्याला वाटत असतं. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान, तसाच मीच सुखी आहे असं त्याचं काय असतं, वर्तणूक असतो, मद असतो त्याला. एक प्रकारचा धुंद असते ज्याच्यामध्ये तो सतत बांधला गेलेला असतो. त्यामुळे हा अशा पद्धतीत वागत असतो. असा जो मनुष्य आहे तो आसुरी संपत्तीने युक्त आहे असं आपण समजायचं आहे. आढ्यो अभिजनवानस्मी को अन्यो अस्ति सदृशो मया. मीच सर्वात मोठा कोण आहे? आढ्यव. आढ्यव म्हणजे मोठा धनी आहे. माझ्या एवढा कोणच नाही. अभिजनवान अस्मी म्हणजे काय, तर मी, माझं जे कुळ आहे ते श्रेष्ठ आहे. मी श्रेष्ठ कुळात जन्मलेला आहे. मीच सर्वात मोठा कोण आहे? माझ्या एवढा कोणीही धनी नाही. अशा पद्धतीत त्याला अतिमानिता झालेली असते. स्वतःचा मान एवढा गर्व झालेला त्याला असतो. माझ्या को अस्ति सदृशो मया, माझ्यासारखा कोण दुसरा? माझ्यासारखा मीच आहे. माझ्या एवढा सामर्थ्यवान, माझ्या एवढा धनी, माझ्या एवढा कुलीन असा कोणीही नाही, असं तो दर्पोक्ती करायला लागतो. त्यानंतर यक्षे दास्यास्मी मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः म्हणजे काय? बाकी सर्व माझे दास आहेत. इत्यज्ञानविमोहिताः अशा प्रकारे तो अज्ञानानं मोहित झालेले किंवा ज्याचं चित्त भ्रमित झालेलं आहे असं, विमोहित असं मोहाच्या जाळ्यात अडकलेला असतो. आणि तो काय करतो, तर अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु शुचौ. अशा प्रकारे अज्ञानानं जो मोहित झालेला आहे, अनेक प्रकारांनी ज्याचं चित्त भ्रांत झालेलं आहे, म्हणजे दंभ, त्याच्यानंतर आपण काय काय बघितलं, दर्प, त्याच्यानंतर काय बघितलं, मद, हे सर्व गुणांनी तो काय झालेला आहे, कामांध झालेला आहे. असा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं वर्णन केलेली आहेत. अज्ञान त्याला झालेलं असल्यामुळे या अज्ञानाला तो मोहित झालेला आहे आणि त्याचं चित्त भ्रांत झालेलं आहे. आणि या चित्तामुळे तो मोहाच्या जाळ्यात अडकलेला आहे आणि विषयोपभोगांमध्ये सतत अडकून राहिल्यामुळे आसक्त झालेला आहे. आणि असे असुरी लोक मला महा अपवित्र नरकात पडतात. नरके अशुचौ पतंती नरके अशुचौ. असे जे असुरी मताचे लोक असतात ते लोक काय होतात, महा अपवित्र नरकात पडतात, असं वर्णन इथे केलेलं आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभे नाविधिपूर्वकम्. आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानं मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. स्वतःला असे जे आत्मसंभाविता स्तब्धा, घमेंडखोर जे लोक असतात किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणारे असे जे लोक असतात, त्यांच्यामध्ये काय, धन आणि मान यांचा काय असतो, मद असतो. उन्मत्त झालेले असतात आणि ते केवळ उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी किंवा पाखंडीपणानं शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. शास्त्रामध्ये जे विधी वर्णन केलेले आहेत त्यांचा ते उल्लंघन करतात. त्यांच्याही पलीकडे जाऊन किंवा विधी ह्या जो प्रकार आहे तो ते मानत नाहीत. स्वतःला ईश्वर मानणारे असे दंभाने दर्पाने ते लोक पीडित असतात. असे जे लोक आहेत ते शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्पर देहेषु प्रद्धिशन्तो अभ्यसूयकाः.
आता अहंकार, हे जे अहंकार आहे, बळ आहे, घमेंड, त्यानंतर कामाच्या आहारी जाणं किंवा क्रोध त्याच्यामध्ये आहे, अहंकार, त्याच्यानंतर ताकदीची घमेंड किंवा ताकदीचा दर्प, त्यानंतर घमेंड, कामना आणि क्रोध, या सर्वांच्या आहारी गेलेले असे जे लोक असतात ते काय करत असतात, तर दुसऱ्याची निंदा करतात. ममात परदेहेषु, दुसऱ्याची निंदा करतात. म्हणजे तो कसला, तो काय मला सांगतो, किंवा तो असाच आहे, तो तसाच आहे, अशा पद्धतीत दुसऱ्याची निंदा करत असतात. असे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या माझ्या किंवा अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. आता इथे भगवंतांना परत आपल्याला मूळ पद दाखवून द्यायचं आहे. ज्यांच्यामध्ये दैवी संपत आहे त्यांच्यासाठी ईश्वर साथ घालत आहे, हे लक्षात घ्या. सुरुवातीला 6व्या अध्यायामध्ये आपण हे शिकलो आहे की जो योगी आहे त्याच्या गुणांमध्ये काय गुण आहे, तर तो सर्व सजीवांमध्ये, सृष्टीच्या सर्व पदार्थांमध्ये काय बघतो, परमात्म्याला बघतो. आता परमात्म्याला जर सगळीकडे बघत असेल तर तो निंदा का करेल दुसऱ्याची, कधीही करणार नाही. परंतु जे असुरी लोक असतात ते मात्र परमात्म्याकडे दृष्टी लावूनच नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःविषयीचीच फक्त भूमिका तयार असते. दुसऱ्या विषयीच्या मात्र क्रोध, द्वेष, हे सर्व गुण त्यांच्यामध्ये भरलेले असतात. त्यामुळे ते दुसऱ्याची निंदा करतात. आणि भगवंत इथे समजावून सांगतात की दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा मीच आहे, आणि जर तो दुसऱ्याची निंदा करत असेल तर तो पर्यायाने माझीच निंदा किंवा द्वेष करत आहे, हे इथे भगवंत समजावून सांगतात. का, तर तू सुद्धा दुसऱ्याची निंदा करू नये, असं अर्जुनाला पटवून देणे किंवा सामान्य जनतेला पटवून देण्यासाठी हे उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं. द्वेष करणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे हे चूक आहे, हे समजावून देण्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिलं, उदाहरण म्हणण्यापेक्षा समजावून काय सांगितलं, तर दुसऱ्याच्याही शरीरामध्ये परमात्मा आहे, मीच आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यांना जेव्हा तुम्ही बोलता किंवा त्यांची निंदा करता तेव्हा पर्यायाने तुम्ही माझीच निंदा किंवा द्वेष करत आहात, हे जेव्हा तुम्ही समजाल तेव्हा निंदा करायची, क्रोध करायचा बंद करा. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्य यस्त्रम अशुभम आसुरीष्वेव योनिषु. या द्वेष करणारे जे लोक असतात असे, किंवा पापी असतात, क्रूर कर्मे करणारे जे नराधम असतात, त्यांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आता आपण 6व्या अध्यायामध्ये काय बघितलं, तर जो योगी योग मार्गावर धैर्यशील होऊन प्रयत्न करत आहे आणि भगवंतांनी तिथे वर्णन केलेल्याप्रमाणे योगाचं आचरण करत आहे, असा जो योगी आहे तो कधीही अवनत होत नाही, तो कायम उद्धार होतो त्याचा. आणि जरी तो योग मार्गावर असताना त्याचा मृत्यू झाला तरीही त्याला वरचा लोक प्राप्त होतो, स्वर्ग लोकादी जे वरचे लोक आहेत ते प्राप्त होतात. तिथे वास्तव्य केल्यानंतर तो पुन्हा शुद्ध आचरण असलेल्या श्रीमंताच्या घरी जन्म घेतो किंवा योग्याच्या घरी पुन्हा जन्म घेतो. आणि त्यानंतर त्याला पहिल्या केलेल्या अभ्यासाचं आठवण होते आणि तो पुन्हा ईश्वराशी एकरूप होण्याचा किंवा परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणजेच तो योग मार्गावरून अवनत होत नाही, तर पुन्हा त्या ज्या पायरीवरून त्यानं सुरुवात केलेली होती, संपलेली होती, जीवन संपलेलं होतं, त्याच्या पुढच्या पायरीपासून तो पुन्हा सुरुवात करतो पुढच्या जन्मी. असा त्याला दैवी संपत्ती असलेल्या मनुष्याला भगवान वरदान 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे, दिलेलं. परंतु इथे मात्र त्यांनी काय सांगितलं, तर जे लोक आसुरी संपत्तीनं जीवन जगतात त्या लोकांना मी काय करतो, संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. म्हणजे अशा लोकांचा जन्म कुठे होईल, तो कुणाच्या गुंडाच्या घरात होईल किंवा कुठल्या तरी म्हणजे थोडक्यात आसुरी व्यक्ती असेल त्या आचरण असणाऱ्या व्यक्तीच्या पोटी अशा लोकांचा पुनर्जन्म हा
मी देतो असं भगवान इथे सांगतात. पहिल्या अध्यायामध्ये आपण दैवी संपत्ती असलेल्यांचा जन्म कसा होतो ते सांगितलं, आणि इथे मात्र यांनी आसुरी संपत्तीचा पण कसा पुढे पुनर्जन्म मिळतो हे पण इथे त्यांनी वर्णन केलं. पुढे आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्तधमान् गतिम. हे कौन्तेया म्हणजेच कुंतीपुत्र अर्जुना, हे जे मूर्ख लोक असतात, जे आसुरी संपत्तीने युक्त आहेत, ते कधीही मला प्राप्त करू शकत नाही, आणि त्याच्याऐवजी जन्मोजन्मी ते आसुरी योनीतच जन्मतात. कारण का, पुन्हा जन्मल्यानंतर ते पुन्हा कामासक्त होऊन, विषयासक्त होऊन पुन्हा तीच तीच कर्म करतात. पुन्हा ते पुढच्या जन्मातही आसुरी जन्मच घेतात, आसुराच्याच पोटी जन्म घेतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात. परम आसुरी काय परम नरकामध्ये टाकतो असं जे वर्णन केलेलं आहे, त्याच हे आहे, घोर नरकामध्ये पडतात असं त्यांना सांगायचं आहे. तर हे जे आसुरी संपत्ती आहे ती कधीही काय करू शकत नाही, उद्धार करू शकत नाही. ती काय करते, तर अधम मार्गाला मनुष्याला लावते. त्यामुळे दैवी संपत किती महत्वाचं आहे, आसुरी संपत कसं चुकीचं आहे हे पटवून देण्यासाठी हे भगवंतानी उदाहरण स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. आता पुढे नरकाविषयी 2 श्लोकांमध्ये यांनी सांगितलं की असा जो नराधम आहे, असा जो पुरुष नराधम आहे, तो वारंवार काय होतो, जन्म घेतला जरी तरी तो कोणाच्या घरी येतो, परत असुराच्याच घरी घेतो. आणि जेव्हा परलोकात जायची वेळ येते तेव्हा तो कुठे जातो, तर नरकात जातो. नरकातही परत काय सांगितलं, तर घोर नरकात पण जातो. वारंवार जेव्हा तो असं करतो तेव्हा तो काय जातो, घोर नरकात पडतो. आता हे नरकाविषयीचं इथे वर्णन थोडस केलेलं आहे. नरक म्हणजे काय, एवढं सगळं सांगून झालं, नरकात जातो बरोबर, पण नरकाचं नरकाचं म्हणजे काय आहे, नरक हा प्रकार कसा आहे, तर त्याच्याविषयीचं थोडंसं वर्णन इथे केलेलं आहे. आणि याचा प्रश्न आपल्याला पडतो. आतापर्यंत आपण कसे बघितलं, तर दैवी संपत्तीचे वर्णन करा, 16 मार्काचा प्रश्न. लिहिता येईल उत्तर. त्यानंतर दुसरा प्रश्न काय, आसुरी संपत्तीचे वर्णन करा, 16 मार्क. लिहिता येईल प्रश्न. इथपर्यंत आपण आतापर्यंत सगळं बघितलं, बरोबर आहे. त्यानंतर आता पुढे नरकाविषयीचं वर्णन, आपल्याला पुढचा प्रश्न आपण घेतो आहोत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नरकम नाश नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. 3 गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत, आणि त्या तिन्ही गोष्टींना नरकाची द्वार असं संबोधलेलं आहे भगवंतानी. मग कुठल्या गोष्टी आहेत, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस तथा लोभ. हा श्लोक पाठ करून ठेवायचा, मार्क करून ठेवा. हा श्लोक आपल्याला हमखास लिहायला येतो. श्लोक नंबर 21. काम, क्रोध आणि लोभ हे तीनही नरकाची द्वारे आहेत, आणि आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. आत्म्याचा नाश होऊ शकत नाही, परंतु शब्दाचा अर्थ अशा पद्धतीत आहे की ती अधोगतीला नेतात, उद्धार करत नाहीत. अशी 3 द्वारं कोणाची आहेत, नरकाची आहे. ही द्वारं तुम्हाला उघडलीत तुम्ही की कुठे जाणार आहात, तर नरकातच जाणार आहात. मग कुठली कुठली आहेत, तर काम, दुसरं क्रोध, आणि तिसरं लोभ. ही तिन्ही द्वारं मनुष्याला नरकाप्रत नेणारी आहेत. या तिघांच्या आहारी गेल्यामुळेच जे सर्व गुण मनुष्याच्या शरीरामध्ये येतात त्यांचं वर्णन वरती केलं गेलेलं आहे, आणि ते सगळं आसुरी संपत आहे. सर्वात मुळात जो असतो तो म्हणजे काम, त्याच्यामुळे निर्माण होणारा क्रोध,
आणि कामाचं दुसरं रूप म्हणजे लोभ, वारंवारता त्याची असणे म्हणजे लोभ, बरोबर. आणि ते मिळालं नाही की निर्माण काय होतो, क्रोध होतो. एखादी गोष्ट मला हवी आहे आणि मिळत नाहीये, मिळत नाही म्हटलं की क्रोध होतो, बरोबर. आणि ती मिळवण्याची सतत इच्छा होत राहणे म्हणजेच आपण काय म्हणतो, लोभ, बरोबर आहे. काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वारं आहेत, अशा पद्धतीत भगवंतांनी याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. या तिन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. जर दैवी संपत्ती इच्छुक आहे तर आपल्याला या 3 गोष्टींचा त्याग करावा लागेल, अन्यथा नरक मिळणार हे निश्चित. पुढे, एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. हे कौंतेय, अर्थात अर्जुना, या तिन्ही नरकांच्या दारापासून मुक्त झालीस, आपल्या कल्याणाचे श्रेयस्ततो म्हणजे जे त्याच्या कल्याणकर किंवा हितकर आहे असेच गोष्टींचं तो आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो. म्हणजे आसुरी संपत्तीमुळे नरक प्राप्त होईल याची भीती भगवंता भगवंतानी इथे दाखवलेली आहे. आणि जर तुम्हाला नरक नको असेल तर तुम्ही काय करा, तर या स्वतःचं कल्याण करणाऱ्या गोष्टी करा. या तिन्ही दारांपासून लांब राहा, या तिन्ही द्वारांपासून मुक्त व्हा. आणि जर मुक्त झालात तरच आपल्या कल्याणकारी आचरण तुम्ही करू शकाल किंवा ज्ञानाला प्राप्त व्हाल, ज्ञानाची इच्छा कराल, परमात्म्याशी संबंधित व्हाल. हे सांगण्यासाठी भगवंतांनी हा श्लोक इथे सांगितलेला आहे. आपल्या कल्याणाचा किंवा आपल्या उद्धाराचा विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि आसुरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे. आणि असा मनुष्य जो या तिन्ही दरवाजांपासून मुक्त आहे असा जो असतो तोच फक्त परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. परांगती, जो काय मुक्ती मिळवतो, असा जो पुरुष असतो त्यानं या तिन्ही दरवाजांचा त्याग केला पाहिजे. याचं भगवंतांनी ते महत्व सांगितलेलं आहे. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारताः कारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखम न परांगतीम. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्रातील जे विधी सांगितलेले आहेत त्यांच्यानुसार न वागता स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, कामकारतः, स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही. न स सिद्धीम अवाप्नोती, ज्या सिद्धी वर्णन केलेल्या आहेत त्या त्याला प्राप्त होत नाही. आणि न सुखम, त्याला कधीही सुख मिळत नाही. आणि न परामगती, त्याला कुठलीही काय परमगती किंवा ज्याला मोक्ष म्हणू ती प्राप्त होणार नाही. आता इथे शास्त्रामध्ये जे उल्लेखित विधी आहेत ज्याच्यामध्ये आपण आता समजा अष्टांग योग म्हटला, तर जो मनुष्य यमनियमाचं पालन करत नाहीये तो आसन आणि प्राणायामामध्ये जरी फार अगदी प्रवीण वाटत असला तरी सुद्धा तो सिद्धी प्राप्त करू शकेल का, नाही. त्यामुळे शास्त्रविधी महत्व इथे पटवलेलं आहे. यमनियम आवश्यक आहेत, हे ह्या अध्यायाचं काय म्हणतात त्याला अधोरेखित वाक्य हेच आहे की यमनियम हे आवश्यक आहे. पूर्ण अध्यायाचं जर सार काढलं तर हेच येतं, बरोबर आहे. आपण शिकताना काय योगाचे स्टुडंट आहोत, मग आपण अष्टांग योग शिकला, पण शिकला ठीक आहे, परंतु ते या भगवद्गीतेमध्ये अधोरेखित करून सांगणारा हा अध्याय आहे की आपल्याला यमनियमांचं पालन हे आवश्यकपणे केलंच पाहिजे. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसा वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सही मिळत नाही. हा श्लोक 23वा आहे. आता एक श्लोक आपण किंवा थांबूया इथे, 8 वाजलेत आपल्या, बरोबर.
थांबूया ना? 8 वाजले. 7:49, 7:59 झाले. थांबूया. ठीक आहे. होस्ट कोण आहे करत असतील. शेवटचा श्लोक राहिला सर. हो. हम्म. उद्या याचा आपण काय करू? घेऊन टाका समारोप की करू. सर. घेऊन टाकू. हा, चालेल. हम्म. हम्म. उद्या काय तर नवीन चालू करता येते अजून. हा. आता ह्याच्यावर तिसरा जो प्रश्न आहे हा ह्याच्यातला जो आहे की त्रिविध नरकस्य द्वारम असा प्रश्न येतो. बऱ्याच वेळा तो छोट्या टिपेला येतो, परंतु नरकाची 3 द्वारे असा आपल्याला प्रश्न सतत आलेला तुम्हाला दिसेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न येताना दिसेल. त्यामुळे ही 3 नरकाची द्वार काम, क्रोध आणि लोभ ही आहेत. आणि ह्याचा जो 21वा श्लोक आहे हा आपण जर व्यवस्थित वरती लिहिला तर भरपूर मार्क पडणार. बरोबर. हा श्लोक कधी विसरायचा नाही. 21वा श्लोक लक्षात ठेवा. आता आपण शेवटचा घेऊया. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तृमी अर्हसि. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. आता इथे आपला जर भगवद्गीतेचा हे बघितला तर भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. आणि कर्म कशा पद्धतीची असली पाहिजे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करायची कर्म मनुष्याने करायची आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कर्म कसं करावं याविषयीचं भगवंताचं मार्गदर्शन अनेक अध्यायांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या स्वरूपात मिळत जातं. आणि त्यातलं हे एक श्लोक अशाच पद्धतीचा आहे की कर्तव्य म्हणून जे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म कसं करायचं याचं वर्णन शास्त्र करून ठेवलेलं आहे, शास्त्रात केलेलं आहे. आणि त्या विधीनुसारच तुला कर्म करणं आवश्यक आहे असं भगवान इथे निश्चित सांगतात. जेणेकरून कर फळाची अपेक्षा न ठेवता मनुष्याकडून कर्म होईल. शास्त्रविधीनुसार ते कर्तव्य कर्म पार पाडणं आवश्यक आहे असे जाणून शास्त्रविधीने नेमलेले कर्म करणे योग्य आहे. त्या बाहेर जाऊन जेव्हा मनुष्य कर्म करायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं तर आसुरी संपत्ती दडलेली असते. त्याला काहीतरी इच्छा असते. तो कामाने प्रेरित झालेला असतो किंवा तो तिन्ही नरकाच्या द्वारापैकी एका कुठल्या तरी द्वाराच्या काय समोर उभा राहून ते कर्म करत असतो. तेव्हा शास्त्रविधीला महत्व आहे आणि त्या अनुषंगाने कर्म करावी अशा पद्धतीत हा श्लोक आपल्याला शिकवण देतो. ठीक आहे. या अध्यायाचा एकंदरीत सार मी सांगून झालो. आणि आपले दोन्ही अध्याय हे भगवद्गीतेचे पूर्ण झालेत. बरोबर. आता याच्या पुढची जी आहेत ती उपनिषद आहेत. आणि या काय म्हणतात त्याला इथून आपण तत्वज्ञानाची छोटी छोटी सुरुवात सर सुद्धा आता तुम्हाला अगदी पचेल रुचेल अशा पद्धतीत छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा समजावून सांगतायत. तेव्हा त्याच्यात जसजशी भर पडत जाईल तस तसं आपल्याला आणखीन रुची उत्पन्न होईल. कारण हे सगळं तत्वज्ञानाशी निगडीत आहे. जरी दोन वेगळे विषय वाटत असले तरी सुद्धा ते एकमेकात मिक्स आहेत. कारण का तर सगळ्यांच्या संकल्पना या एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे आपण जसजसं याच्यात पुढे पुढे जाणार आहोत तस तसं आपल्याला त्याची महत्ता लक्षात येईल की सुरुवातीलाच तुम्हाला उपनिषद का ठेवली आहे. उद्यापासून आपण म्हणजे पुढच्या आठवड्यात आपण याची सुरुवात करूया. हरिओम सर्व. आज आपण इथे प्रश्न थांबू. हम्म. आता ह्याच्यामध्ये आम्हाला पुढच्या आठवड्यात सांगा ना कोणते कोणते एकदा श्लोक आहेत जे ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही हे करतो. भगवद्गीतेचे जसं तुम्ही आता आम्हाला सांगितलं की हा 21वा श्लोक. 21वा श्लोक इम्पॉर्टंट आहे तो लिहूनच ठेवा. हा, तो घेतला. त्याच्यानंतर आणखी हा पहिले जे तिथपर्यंत पहिले 5 श्लोक ह्याच्यातले 16 अध्यायातले. 16व्या अध्यायातले पहिले 5 श्लोक अत्यंत महत्वाचे श्लोक.
3. आसुरीचे श्लोक पाठ करून काय आपल्याला मिळणार नाहीये, परंतु आसुरीचं वर्णन हे दैवी संपत्तीच्या विरुद्धात करायचं आहे. हे जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला सहजपणे लिहिता येतं. बरोबर आहे. आणि आणि 6व्या याच्यातले. हा, आणि 6व्या अध्यायातले पण पाहिजेत. 6वा तर हम्म. बऱ्यापैकी सगळ्यात सुंदर अध्याय आहे. काय प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे. परंतु ठीक. त्यातही काय घेता येईल तर 4था श्लोक एक आहे बघा. हा. 4था आणि 5वा. हा, 4था, 5वा, 6वा. त्यानंतर जे योगाचा हे आहे, योगाची क्रिया जी वर्णन केलेली आहे ती क्रमाने लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे कसं करायचं आहे तर शुद्ध जमिनीवर, त्याच्यानंतर आसन कुठलं कुठलं सांगितलेलं आहे, दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र यांचं आसन असावं. बरोबर. त्यानंतर फार उंच नाही, फार सकल नाही, हे सगळं व्यवस्थित आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि जर तुमच्या लक्षात राहणं शक्य नाही असं वाटतं तर श्लोक पाठ करा. 11व्या नंबरचा श्लोक आहे. त्यानंतर 13वा नंबरचा. त्यानंतर 17 नंबर. पंचवीस नंबर. 26 नंबर. एकोणतीस नंबर. 30 नंबर. पण 35 नंबर. 41 आणि 42. हा, 41, 42, 43, 44. 43. बस. म्हणून म्हटलं नाही का, तो बऱ्यापैकी अध्याय असा आहे की जो पाठ करणं एकदम इष्ट आहे तुमच्या आता छोट्या मुलांकडून सुद्धा. हा. इथून पुढे जे आता उपनिषदांचा अभ्यास होणार आहे तो हम्म. सूत्र म्हणजे त्याच्यातले जे संस्कृतचे श्लोक वगैरे आहेत तो पाठ करायचं का असं मराठीचं ट्रान्सलेशन मिळेल आम्हाला? मराठीचं ट्रान्सलेशन मिळणार. आणि सगळे श्लोक पाठ करणं शक्यच नाहीये. हा, म्हणजे मग त्याचे मी पीडीएफ तरी टाकणार नव्हते आहोत पाठ. आपण. हा, पीडीएफ टाकणार. अच्छा, त्यांचा मी अर्थ पीडीएफ वाचून हा, अर्थ समजून घ्यायचा आणि क्रमाने असं त्याची मांडणी करून घ्यायची. एक आपल्या माहितीसाठी की बाबा ह्या गोष्टी अशा अशा लिहायच्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मी काय करत असतो तर थोडा प्रश्न पण सांगत असतो की बाबा हे प्रश्न पडतात आणि तेच तेच रिपीट होतात. आजपर्यंतचा अनुभव आहे. भरपूर प्रश्नपत्रिका जरी बघितल्या तरी क्वेश्चन फार बदलत नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते थोडं असं थोडं तसं काहीतरी त्याच्यात आरे वारे घालून प्रश्न केलेला असतो. पण प्रश्नाचं हे तेच असतं. बरोबर. त्यामुळे जास्ती बदलत नाहीत प्रश्न. ठीक आहे, आपण थांबूया. सरांचं लेक्चर आहे. सर ते पीडीएफ आधी मिळतील का आम्हाला, म्हणजे क्लासच्या आधी? सर, हा सर टाकणार आहेत पीडीएफ. हा. म्हणजे कसं क्लासच्या आधी काय पीडीएफ होतं, गीता भेटेल का समोर आम्ही ठेवून आम्ही वाचू? अभ्यास वाचतो ना, तर ते समजतं लवकर. समजा काही हा, कुठलं बरोबर. ऐकलं नाही आलं. हा.
समजायला बरोबर. सोपं जातं समोर पुस्तक असलं की. हो हो. आता हे चालतंय. भगवद्गीतेचं कसं आमच्याकडे भगवद्गीता आहे, त्याचं मराठी पुस्तक आहे. ट्रान्सलेशन असतं खाली, म्हणून ते बरोबर समजेल. पण उपनिषदांचं काही नाही, तसं होणार नाही. बरोबर बरोबर. पण जेव्हा नोट्स मिळतील तेव्हा तुम्ही नुसतं एकदा नजरेखालून घातलं तरी तुमचं होऊन जाईल. कारण सुरुवातीला ना ते जर समजा तुम्ही वाचायला जरी घेतलं तरी हे असं काय लिहिलंय, एकदा अर्ध लिहिलंय परत दुसरं अर्ध लिहिलंय, त्याचा काय म्हणजे रिलिव्हन्स काय आहे काही कळत नाही. कारण उपनिषद वेदांपासून आलेली आहेत परंतु ती आपल्यापर्यंत पोचायला 5,000 वर्ष लागलेली आहेत. 5-6 हजार मध्ये काही लिंक गायब झाल्यात त्यातल्या, काही वर खाली झाल्यात, अशा पद्धतीत आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडस हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि जो व्यवस्थित समजला तो पुढे जाऊन जेव्हा सेकंड इयरला तुम्ही जाणार किंवा तुम्ही आणखीन पुढे शिकायचं म्हटलात तर त्याला त्याचा रिलिव्हन्स लावता आला पाहिजे, तर तो मूळ स्रोतांकडे जाणार आहे. कारण हे सगळे दर्शनशास्त्राचा अभ्यास म्हणा किंवा इतर तत्वज्ञानाचा अभ्यास हा उपनिषदांपासूनच सुरुवात आहे. मग तिथे काय लिहिलेलं आहे हे आपल्याला जर माहिती असेल तर त्याचा अभ्यास कसा करायचा हे पण नंतर कळतं. जेव्हा आपल्याला मूळ पदावर जाऊन अभ्यासाची गरज भासेल तेव्हा आपल्याला ते कळणं आवश्यक आहे. त्यामुळे माझा रोल हा एवढाच आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये विषय समजून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा त्याच्यामधल्या कन्सेप्ट समजून देणे हा प्रयत्न करणे. मग पुस्तकं वाचून तुम्ही काय वाटेल ती उत्तरं लिहू शकता, पण ज्याचे कन्सेप्ट क्लिअर नाही तो मात्र नाही कळू शकणार. आलं लक्षात? मग त्याला रुची पण निर्माण होणार नाही. जे अर्धवट लेक्चर करतो त्याला पण रुची निर्माण होत नाही. मग ते काय म्हणायला लागतात, तत्वज्ञान कठीण आहे बाबा, तिकडे कठोर तत्वज्ञानात जाण्यात काही अर्थ नाही. अशा पद्धतीत लोकांचे मग विचार तयार होतात. कारण का तर अर्ध एक बघतात, अर्ध दुसऱ्या लेक्चरला बघतात, मग ते त्यांचं होत नाही. त्यामुळे कंटिन्युअस राहायला ऐकलत की झालं, व्यवस्थित होईल. हम्म? काही काळजी करायची नाही. ठीक आहे, थांबूया. हरिओम.